एक माझी नवीन फिल्म करायची, पण ना चांगला ऍक्टर मिळतोय, ना चांगला डिरेक्टर मिळतोय, ना चांगला प्रोड्युसर मिळतोय, ना चांगला रायटर मिळतोय. हा, पण त्यापैकी प्रोड्युसर आणि रायटर इकडे येणार आहेत असं मला कळलंय. बघूयात ते काय धमाल करतायत. येते आपली पुढची जोडी, आनंद आणि क्षिती. हॅलो. येस. नमस्कार. बोला. हा, मी लेखक बोलतोय. मी काही इथे धर्मादाय संस्था नाही काढली. फोन ठेवा. असं काय करता? लेखक लेखक तुम्ही बोलवलं होतं मला. मग या ना. फोन काय करता? येऊ का? कोण आहात तुम्ही? लेखक म्हणलं नाही का, आता फोनवर बोललो. तुम्ही लगेच आलात? गरजू आहे मी, लेखक नाही का? बोला. हा, तर तुम्ही मला जी फिल्म लिहायला सांगितली होती हाय बेबी. आत्ता भेटलोय आपण. बेबी बेबी सगळ्यानंतर ते. मला नाही हो, फोन. अच्छा अच्छा. येस. हा. हाव यू. रात्री ऑफिसवर. हा, ओके. तुम्ही गोष्ट सांगा ना. नाही नाही, तुम्ही बोलताय ना तुमच्या मित्राशी. एक तर मी मैत्रिणीशी बोलते आणि शी कॅन होल्ड. माझी जुनी मैत्रीण आहे. तुम्ही बोला. अहो, 2 मिनिटं थांबेल ती. बोला, पटापटा बोला. 2 मिनिटात सगळ्या सिनेमाची स्टोरी कशी सांगणार मी तुम्हाला? ओ येस बेबी, तू सांग ना. हा, अहो फोनवर. कॉल यू बॅक. चला बोला, चटा काय ते. हा, काय झालेलं आहे, तुम्ही मला सांगितलं होतं एका चांगल्या सिनेमाची. आधी सांगून होते, मग प्रतिक्रिया द्या. आळशी. अहो, आळशी नाही हो. चांगली 25-25 पानं लिहितो मी दिवसाला. तुम्ही डेली सोप लिहिता? हो ना. गुड. पण मी तुमच्याबद्दल नाही, काय फोनवरनं फ्लाइंग किस पाठवतात ना, मला अजिबात आवडत नाही. हो, फोन. बरं एनिवे, तुम्ही मला गोष्ट सांगा एक. आपला सिनेमा आहे बरं का, तो असा एका गावातनं सुरू होतो छानपैकी. म्हणजे गाव बघा, असं यवतमाळ किंवा चिखलदरा त्या टाईप. नाही, ती टाईप नको मला. ती टाईप नको. मग इकडे कुठं कोकण, हा, कोल्हापूर, सांगली, सातारा इथनं सुरुवात. स्वित्झर्लंड. काय बोलता ते? स्वित्झर्लंड. एवढं दचकायला काय झालं? अहो, मराठी सिनेमा लिहिणारा माणूस आहे मी. बुद्धी आणि बजेट कोकणाच्या पलीकडे जात नाही हो आमचं. पण माझं जातं. हो ना. आणि माझं ठरलंय स्वित्झर्लंड. तुमचं ठरलंच आहे का स्वित्झर्लंड? हरकत नाही. स्वित्झर्लंड तर आपल्याला काय. हा, तर स्वित्झर्लंड मध्ये बरं का, असं छानपैकी कुरण असतं, हिरवगार, अशी कणसं बिणसं आलेली. सफरचंदाची कणसं. कधी काही शाळा बिळा या गोष्टी आयुष्यात आल्यात का आपल्यामध्ये? सफरचंद म्हणजे सफरचंद. ऍपल. इमॅजिन अन ऍपल. कसं वाटतं? चप्पल खाल्ल्यासारखं वाटतंय आता इथे येऊन. अहो, सफरचंदाची मी प्रोड्युसर आहे, पैसे माझ्याकडे आहेत, माझं सफरचंद ठरलंय. ठरलंय तर ठरलंय काय, मग आता सफरचंद. हा, तर अशा सफरचंदांच्या कणसांमधून आपला हिरो असा येतो बरं का. असा शेतकरी असतो तो, आणि त्याच्या बरोबर अशी एक खिल्लारी बैलांची जोडी. तर आपला हा जो गरीब शेतकरी. एक मिनिट. गरीब वगैरे माझ्या आयुष्यात असं काही नसतं. सगळं श्रीमंत पाहिजे. अहो, तुम्ही माझं काय ऐकूनच घेत नाही. माझी स्टोरी आहे, त्याच्यामध्ये गरीब शेतकरी असतो. तो गरीब शेतकरी काय म्हणतो? मी कोण आहे? प्रोड्युसर. मग मला सगळ्यातलं सगळ्यांपेक्षा जास्त कळतं. माझा शेतकरी हा श्रीमंतच आहे. पुढे बोला. काय आता, काय पुढे काय बोलणार? बरं, श्रीमंत शेतकरी. हा, तर हे 2 बैल आणि हा शेतकरी यांच्यावर ही सगळी स्टोरी आहे बरं का. लव्ह ट्रायंगल आहे. अहो, 2 बैल आणि एक शेतकरी यांचा लव्ह ट्रायंगल कसा असेल? सॉरी. प्रोड्युसर असून सॉरी म्हणाला तर टाळ्या वाजवा रे कोण. मी बोलू? हा, बोला. तुम्हाला असं म्हणायचंय बेसिकली की एक बैल, करेक्ट, एक शेतकरी, करेक्ट, आणि एक गाय यांचा लव्ह ट्रायंगल. काय डोकं काही दिलेलं असणारच आहे. डोकं असणारच आहे. ठरलंच आहे म्हणल्यावर काय, सगळं डोकं असणारच आहे. तुम्ही मला सांगा, या तुमच्या शेतकऱ्याचं नाव काय? शेतकऱ्याचे नाव तुम्हाला सांगतो, अतिशय साधा माणूस, त्यामुळे नाव सुद्धा मी असं साधं ठेवलंय, बबन गगनपुरे. शी,
हे काय नाव आहे? अहो, असं काय करताय? एक मिनिट, नाव पाहिजे शेतकऱ्याचं, राज मल्होत्रा. अहो प्रोड्युसर बाई, मराठी सिनेमातल्या शेतकऱ्याचं नाव राज मल्होत्रा कसं असेल? मी पहिल्यांदा शाहरुखला मराठीत आणणार आहे अरे? आणि तो ज्या फिल्म मध्ये असतो आणि त्याचं नाव जर राज राहुल असेल तर फिल्म हिट होते. माझ्या हिरोचं नाव राज मल्होत्रा ठरलं. सगळं ठरलेलं आहे तुमचं. वा. आता पुढे गोष्ट सांगाव आता पटापट. काही सांगू शकत नाही, माझं काय नाहीच आहे ना, सगळं तुमचंच ठरलंय. मला काही सुचेन असं झालेलं आहे आता. मला हेच ना तुम्हाला लेखकांचं आवडत नाही. तुम्हाला काही क्रिएटिव्ह माइंडच नाही. आय मीन यू जस्ट कांट थिंक. काहीतरी विचार करा. केवढं बोलताय? तर मी विचार करते, तुम्ही लिहून घ्या पटापट. अहो लेखक आहे मी. म्हणूनच म्हंटल लिहून घ्या. असं लिहून घ्या होय? बरं, सांगा ऐका. हा सांगा. आता बेसिकली असं असतं हा हा की बैल आणि गाय हो हो यांच्यात प्रेम होतं हा हा आणि त्यांचं एक लव्ह सॉन्ग असतं. गाईचं आणि बैलाचं लव्ह सॉन्ग. फ्रेश आयडिया आहे की नाही? नवीन आहे की नाही? आय अरे. न्यू इट. सो बेसिकली हा, हा. खूप असा पाऊस पडत असतो हा, हा. आणि त्यात त्या दोघांचं असं हॉट लव्ह सॉन्ग. गाईचं आणि बैलाचं हॉट लव्ह सॉन्ग कसं दाखवणार कसं? पावसात? कसंही दाखवायचं पण दाखवायचं, कारण हॉट नाही तर हिट नाही होणार. हो ते एक तुमचं ठरलेलं असतं ना, हिट अँड हॉट. पुढे. हा तर बैल आणि गाय यांच्या प्रेमात हा एक रेडा येतो. हो. शेजारच्या संत्र्याच्या शेतातला रेडा. आता संत्र्याची शेतं कुठून काढली तुम्ही? गोष्ट काही असो, सगळं कलरफुल ब्युटिफुल दिसलं पाहिजे. अच्छा. म्हणजे जस्ट इमॅजिन हा, हा. अशी ऑरेंज संत्री, रेड ऍपल, असा पांढरा बैल, हा. सेक्सी फटाक गाय आणि मागे एक काळा विलन रेडा. व्हॉट अ पिक्चर मॅन. हे सगळं ठरलंय माझं. काय मस्तच ठरलंय तुमचं. छानच. सो एनिवे पुढे ऐका. हा हा बैल आणि रेड्याची मारामारी होते गायीमुळे. हा. ओके. सो असं एक सॉलिड फाईट सिक्वेन्स शूट करायचं, म्हणजे सॉलिड वाटलं पाहिजे सगळं, ऍक्शन वगैरे सगळं पाहिजे. हो, हो. ओके. त्याच्यानंतर तो बैल मरतो आणि मग ती गाय अशी एकटी बिचारी रडत असते, असं इमोशनल. हो इमोशन हवीच. आणि मग सॅड सॉन्ग सुरू होतं. हा, हा. गाई 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 काय हो? गाई. नाही नाही, तुम्ही प्रोड्युसर आहात, तुम्हाला सगळ्यातलं सगळंच येतं. हो. मग ह्या सिनेमाचं काय म्युझिक वगैरे आपणच केलंय का? नाही नाही, त्यासाठी अजय अतुलला घेतलंय. हो अजय अतुलला कशाला बोलवलं ह्या कामासाठी? तुला काय आलं? माझ्या लायटरला सुद्धा त्यांनीच म्युझिक दिलंय. हो? हे बघा. असं कोंबड्या, प्राणी बिणी असे आवाज त्यांना जाम येतात. काय बोलताय तुम्ही? अरे ते असणारच. पुढे ऐका गोष्ट. हा, हा. हे सगळं चालू असताना हो, हो. आपला हिरो येतो, हा. शाहरुख खान. ओके. आत्ता नका हो असे कार्यक्रमात आवाज काढू, माझा प्रॉब्लेम होतो. तरी शाहरुख खान येणार, माझं ठरलंय. ओके ठरलंय. तो त्या रेड्याकडे बघतो हा, हा. आणि त्याला म्हणतो कुत्ते. तो रेडा चिडतो. चिडणारच. आता एवढ्या काळ्या रेड्याला कोणी कुत्रा म्हणलं तर चिडणार नाही का तो? राईट. सो मग आता या रेड्यात आणि शाहरुख खान मध्ये क्लायमॅक्सची मारामारी आहे, म्हणजे बॉम्ब गन सगळं पाहिजे. हो. या सगळ्यानंतर रेडा मरतो, हो. शाहरुख खान जिंकतो. हो हो पण आता या गाईचं काय करायचं ना, या पॉइंटला येऊन मी ऍक्च्युली अडले. आय रिअली कॅन थिंक, यु नो. तुम्ही इथे येऊन अडलाय? म्हणजे आधीच सगळं जमल्यासारखं वाटतंय तुम्हाला? तसं एक शेवट माझ्याकडे रेडी आहे. काय होतं, ती गाय एकटी असते ना, हो. मग शाहरुख खान तिच्याशी लग्न करतो आणि मग ते आनंदाने शेती करतात. काही शिक्षण बिक्षण काही झालेलं दिसत नाही. अहो शाहरुख खान आणि गाय एकमेकांशी लग्न करतात आणि मग ते आनंदाने शेती करतात. कसं कसं करणार हे? फिल्मचा शेवट हा नेहमी पॉझिटिव्ह पाहिजे ना. अच्छा असं पॉझिटिव्ह एंड केलेला आहे. फार छान फार छान. सो आता बेसिकली मी स्टोरी वगैरे सगळं महत्वाचं केलंय. हो हो. संवाद वगैरे काय ते तुम्ही बघा. अहो असं एकदम हिडीस फिडीस करू नका हो. संवाद लिहितो आम्ही सुद्धा. हा समोर मोठे बिटे बसलेत त्यांना राग येईल हो, असं नका करू. मी प्रोड्युसर आहे, मी पैसे देणार आहे. हो ते काय नाही का महत्वाचं. बरं लेखक, आता हो. माझा एक हो, तुम्ही लेखक? मला लेखक म्हणाला?
अनंत उपकार झाले आपले. तर मला फक्त सुचत एवढं नाहीये की या हिट अँड हॉट सिनेमाचं आपण नाव काय ठेवूया. आपण कशाला नाव ठेवायचं. हा असा सिनेमा थिएटर मध्ये लागला की लोकच नावं ठेवतील ना काय ठेवायची ती. तर तुमचा परफॉर्मन्स खूप खूप छान झालेला आहे. तर बघूयात आपल्या जजेसना कसा वाटलाय. अमेझिंग. आपल्या टेलिव्हिजन जगतातले जे काही थोडेफार सिक्रेट्स उरले होते ते असे रस्त्यावर आणल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. क्या बात आहे. पण तुमच्या दोघांमध्ये खूप एकता होती. अमेझिंग केमिस्ट्री, अमेझिंग गिव्ह अँड टेक आणि परफेक्ट ऍक्ट. ग्रेट जॉब बोथ ऑफ यू. क्या बात आहे. तुमचं खूप खूप कौतुक झालंय मागच्या वेळी प्रमाणेच. तर बघूयात आता किती गुण मिळालेत. मला असं वाटत नाही की ह्याला 10 मार्क मिळाले पाहिजेत. असं जर मी म्हटलं तर लोक मलाही बघायचं बंद करतील. 10 पैकी 10 गुण. मागच्या वेळी मला आठवतंय तुम्हाला मिळालेले होते 20 गुण आणि आता यावेळेचे 10 म्हणजे 30 पैकी 30. क्या बात आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या सगळ्या पुढच्या परफॉर्मन्सेस साठी. थँक्यू थँक्यू थँक्यू. तर या एपिसोडचे सगळे धमाल परफॉर्मन्सेस इथेच संपलेले आहेत. पण आता बघूयात की आतापर्यंत आपल्या जोड्यांना कुणाला किती किती गुण मिळालेत ते. आनंद आणि क्षितिज यांनी मिळवले 30 गुण. गणेश आणि मानसी यांना मिळालेले आहेत 28 गुण. मौसमी आणि रमेश यांनाही मिळालेत 28 गुण. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहेत दिगंबर आणि आरती 27 गुण मिळवून. आणि 26 गुण मिळवून त्याखाली आहेत संजय आणि समीरा. आणि त्यांच्या बरोबरच 26 गुण मिळवलेले आहेत वैभव आणि विशाखा यांनी सुद्धा. आणि त्यानंतर आहेत गणेश आणि चैत्राली 25 गुण. मी या ठिकाणी 7 जोड्यांचे गुण सांगितलेले आहेत. तर उरलेल्या 3 जोड्यांना मी या ठिकाणी या स्टेजवरती बोलवतोय. प्लीज. आणि मी आपले परीक्षक स्वप्नील सर यांनाही अशी विनंती करतोय की प्लीज त्यांनी स्टेजवर यावं. सगळ्यात आधी जे तिकडे बसलेत आज त्यांचं अभिनंदन. ज्या 3 जोड्या इकडे उभ्या आहेत त्यांचंही अभिनंदन. कारण ह्या 3 पैकी 3ही जोड्या ज्या स्टेजला मागच्या एपिसोडला होत्या त्याच्यापेक्षा मच बेटर स्टेजला या एपिसोडला आहेत परफॉर्मन्स वाईज. तुम्हाला तिघांनाही आत्ता या स्टेजपर्यंत 24 आणि 24 गुण मिळालेले आहेत. पुढच्या आठवड्यापासून एलिमिनेशन असणार आहे आणि या 3ही वीक्सची टोटल जी होईल त्याच्यानंतर एक जोडी जी बॉटमची जोडी असेल ऑब्व्हियसली ती आपल्याला सोडून जाईल. आणि ती या 3 जोड्यांपैकी एक जोडी असेल किंवा उरलेल्या 7 जोड्यांपैकी सुद्धा एक जोडी असू शकेल. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनीच टेन्शन घ्या. कोणीही टेन्शन घेऊ नका पण सगळ्यांनी जरा टेन्शन घ्या. ऑल द व्हेरी बेस्ट.